नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहे शारा गावात विनोद लहाणे यांच्या घरी। बघू शकता एक बऱ्याच मोठ्या साईजचा कोबरा बसलेला आहे, भारतीय नाग बराच अडकलेला आहे। खाली खाली बरणी काढ। त्याच्यामध्ये एक पुठ्ठा आहे बघा, पिशवीमध्ये पुठ्ठा दे रे, कोणता आहे ते तिथं गिळलं का ते झाड काढायला फणी अशी काहीच नाही त्यात। खाय तर खाल्लं त्यानं, रत्नी लागलं का कडक झाला काहीच टाकलं नाही त्याला। काहीतरी ते दुसरं काय नाही त्यात टाकेल नाही, काय नाही। कोबरा साहेब असे साप उंदरं खायला येतात घरात। झालाय मित्रांनो सक्सेसफुली रेस्क्यू। लवकर त्याला याच्या नैसर्गिक वातावरणात जंगलात सोडून दिलं। ते कोणी बघितलं पहिले पोरीने बघितलं या कसा डायरेक्ट तू बाहेर आली तिथं दिसला का? काय झालं सांग ना। मी तिथं बसलेली होते तर ते मला अचानकच दिसलं। आता हे थोडंसं काळजी घ्या, कारण असे साप जे आहेत हे रात्रीच्या वेळेस घरात येऊन बसतात उंदरं खायला। जे शक्यतो आता अशा झोपडीत राहत असणार म्हणल्यानंतर उंदरं कमी व्हा हे म्हणायचा काही चान्सच नाही। काळजी घ्या शक्यतो। ठीक आहे, धन्यवाद। हाय मित्रांनो, भारतीय नाग जो आत्ता आपण सकाळी 6:30 वाजता विनोद लहाणे यांच्या झोपडीतनं रेस्क्यू केला होता। बहुतेक दुसऱ्या नागाबरोबर फाईट झालेली आहे। चेहऱ्यावर थोडंसं ब्लड दिसतंय आणि खालच्या साईडला थोडेसे दाताचे निशाणही दिसत आहेत। एखाद्या वेळेस जर म्हणजे मुंगसाणी वगैरे जर मारलेलं असतं तर जे त्याच्या ज्या जखमा आहेत त्या खूप मोठ्या असल्या असत्या, पण जखम ज्या आहेत त्या बऱ्याच लहान आहेत। बारीक बारीक दात दिसत आहेत, व्यवस्थित निरीक्षण केल्यावर लक्षात आलं। आता एक नाग दुसऱ्या नागाला चावल्यावर नाग तर मरत नाही, पण काही ना काही असर नक्कीच होत असेल, त्यामुळे थोडासा हा सुस्त झाल्यासारखा वाटतोय। भारतीय नाग, विषारी साप।
बघू शकता इथे त्याचा पोटाचा भाग जो आहे तो बऱ्यापैकी फुगलेला दिसतोय. भारतीय नाग, विषारी साप, इंग्लिश नाव इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा. सकाळच्या एकदम अर्ली मॉर्निंग रेस्क्यू केल्यामुळे वातावरणही गार असल्यामुळे बऱ्यापैकी सुस्त आहे. थोडंसं ब्लड दिसतं त्याच्या तोंडावरती आणि खालच्या साईडला काही छोट्या छोट्या जखमा आहेत. ऊन खाल्ल्यानंतर थोडासा ॲक्टिव्ह झाला आहे. या सापाचं जे विष आहे न्यूरोटॉक्सिक असतं. जी आपली नर्वस सिस्टम आहे त्यावर ह्या सापाचा अटॅक होतो. बॉडी पूर्ण पॅरलाइज होते आणि हृदय बंद होतं आणि लवकरात लवकर जर उपचार नाही झाले तर माणसाचा मृत्यू पण होऊ शकतो. दिला मित्रांनो सोडून हे सापाला याच्या नैसर्गिक दिवसात. आज माझ्यासोबत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे काही लोक आहेत ती सुद्धा सोबत आहेत साप सोडताना. ठीक आहे मित्रांनो, जर काम आवडलं, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.